नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हो. एक कोंबडा असतो. तो लोकांच्या गर्दीमध्ये उभं राहून आकाशात उडणाऱ्या आकाशातील महाराणीला चॅलेंज करतो, की "ये, तुझ्यात शक्ती असेल तर माझ्यासोबत लढ. ये, ये." असं खूप उचकवतो. पण पहिल्यांदा घारीने त्याला सहज दुर्लक्षित करत आपल्या धुंदीत उडत होती. पण तो सारखा तिला आव्हान देऊ लागला, की "ये, ये, तुझ्यात शक्ती असेल तर ये." मग तेव्हा आपला सर्वात मोठा शत्रू अहंकार, अहंकार त्याचा जागी झाला घारीचा आणि मग तो खाली आला आणि त्याने खूप जबरदस्त फाईट दिली त्याला आणि या फाईटमध्ये कोण जिंकलं? घा साहजिक आहे, घार जिंकली आणि कोंबडा आपला जीव वाचून पळून गेला. पण खरी कथा तर इथे सुरू झाली. हो, खरी कथा अशी आहे, की जेव्हा तो थकलेली घार आपल्या घरी पुन्हा पोहोचते, तेव्हा तिच्या घरट्यातले जे अंडी आहे, ते सगळे गायब असतात. सापाने तिची अंडी संपूर्ण संपवून टाकलेले असतात. मित्रांनो, ह्याच्यावरून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, की असेच ही कथा तर फक्त घारीची नाही आहे, ही नॉर्मल माणसाची सुद्धा आहे. आपल्याला लाखो कुत्रे भुंकणारे भेटतील, आपल्याला विचलित करतील, आपल्याला अपमानित करतील, भांडण्याचा सतत प्रयत्न करतील. पण तुम्ही विचलित होऊ नका. आपला ध्येय काय आहे? आपला परिवार, आपले मुलं यांच्यामध्येच लक्ष केंद्रित राहू द्या. हो. आणि अशा गोष्टीमध्ये विचलित जाऊन आपला ध्येय, आपला भविष्य घडवण्यात आपण समर्थ आहोत. आपण ते करू शकतो. फक्त दुर्लक्ष करायला शिका. धन्यवाद.